पहिला शब्द मला अगदी आठवतो आणि तो सांगावासा वाटतो की अविश्वसनीय ही कामगिरी आहे. कारण बघा, आज जर तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारे इंग्लंड आणि इंडिया कालच्या टेस्ट मॅच, कालच्या दिवसानंतर जी आज परिस्थिती होती, 35 धावा इंग्लंडला हव्या होत्या, टीम इंडियाला 4 विकेट हव्या होत्या, त्यापैकी क्रिस वोक्सचा दुखापतग्रस्त झाला होता. पण आज ज्या प्रकारे प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी केली आणि मोहम्मद सिराज, म्हणजे सिराज खऱ्या अर्थाने विचार करा तुम्ही, 5 टेस्ट मॅचेस तो खेळलाय, सगळ्यात जास्त ओव्हर्स त्याने टाकल्यात आणि टीम इंडियाचा हा जो विजय आहे त्यामध्ये अर्थात शुभमन गिलचं नेतृत्व, त्याची फलंदाजी, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, वॉशिंग्टन सुंदर, हे सगळे तर आहेतच, के.एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, पण मोहम्मद सिराजनी 5 टेस्ट मॅचेस मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी आणि गोलंदाजी केलेली आहे ना, कमाल. आणि आज पण बघा, हा शेवटचा दिवस होता आजचा, म्हणजे 25वा दिवस आहे 5 टेस्ट मॅच सिरीजचा, आणि विनिंग विकेट ही मोहम्मद सिराजनी काढली आणि ही सिरीज 2-2 अशी बरोबरीत झाली. काय होतं, एकतर युवा कर्णधार, त्यामध्ये विराट कोहली नाही, रोहित शर्मा नाही, रविचंद्रन अश्विन नाही, जसप्रीत बुमराचं पण जर तुम्ही बघितलं तर त्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सगळे टेस्ट मॅचेस तो खेळणार नव्हताच. त्यामुळे शुभमन गिल एक युवा कर्णधार, आणि तो सुद्धा इंग्लंडचा दौरा, आणि इंग्लंडची टीम ज्या प्रकारे आपण ते बॅट्स बॉलचा जो एक कॉन्सेप्ट आलेला आहे की ते आक्रमक क्रिकेट खेळतात, आणि पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये हेडिंग निलाजी झाली होती, तिकडे त्यांनी ती विक्रमी कामगिरी केली इंग्लंडनी आणि 1-0 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर हा कमबॅक करून ती मॅच पण जी ड्रॉ केली आपण, ज्या प्रकारे जी फाईट टीम इंडियाने दिली ना, ती खऱ्या अर्थात टूस क्रिकेट आपण मुंबईमध्ये म्हणतो ती तशी कामगिरी होती. आणि शुभमन गिलनी नुसती कॅप्टन्सीच नाही तर फलंदाजी देखील केली, आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या टीमचा एक खूपच महत्वाचा भाग जर म्हणायचा झाला तो म्हणजे शुभमन गिलची बॅटिंग आणि खूप चांगली कॅप्टन्सी. आजही शेवटचा जो दिवस होता त्यावर खूप सगळं कॅल्क्युलेशन्स होते, दबाव होता, कारण इंग्लंड आक्रमण करत होते, पण प्रत्येक बॉलच्या आधी तो गोलंदाजांबरोबर बोलत होता, रणनीती आखत होता, आणि गोलंदाजांना पण श्रेय दिलं पाहिजे की खरंच चांगली कामगिरी, ऑलराऊंड एफर्ट. म्हणजे 2-2 अशी बरोबरीत ही सिरीज सुटलेली आहे, पण ज्या प्रकारे टीम इंडियाने कमबॅक केला आणि ही मॅच जिंकली काल रूट आणि ब्रूक बॅटिंग करत असताना, कमाल आहे, कमाल, खरंच कमाल. असंच झालं, कुठेही स्पिरिट ऑफ द क्रिकेट कुठेही तिकडे उल्लंघन झालं नाही, कोणी काही अगदी बाहेर जाऊन काही असं काही केलं नाही. थोडं ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये स्लेजिंग असं म्हणतो ना, ते झालं, आणि ते पार्ट ऑफ द गेम होतं. म्हणजेच काय होतं माहिती का, की दोन्ही टीम्स, बघा कुठली टीम ही जिंकण्यासाठीच खेळते, पण कुठेही कुठल्या दोन्ही टीम्सपैकी कोणी माघार घेतली नाही. म्हणजे आक्रमण खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात की ते फील्डवर पण दिसलं, फील्डच्या बाहेर पण दिसलं, आणि कुठेही त्या सीमेचं उल्लंघन झालं नाही. थोडं इकडे तिकडे काहीतरी स्लेजिंगच्या रूपामध्ये कोणतरी एखादा गोलंदाज फलंदाजाला बोलत होता, फलंदाज गोलंदाजांना म्हणत होता, प्रेस कॉन्फरन्समध्ये काही गोष्टी इकडच्या तिकडे व्हायच्या. पण आज जेव्हा हे दोन्ही टीम्स एकत्र येतील आणि हँडशेक करतील आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी शेअर करतील, तेव्हा त्यांनाही या सगळ्या आठवणी नक्कीच आवडतील की कुठेतरी आपण दोन्ही टीम्स जिंकण्यासाठी इतके प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की आज ह्या 5व्या टेस्ट मॅच नंतर 2-2 हा ज्या प्रकारे दोन्ही टीमनी कामगिरी केली, मला असं वाटतं हा बरोबर निकाल आहे. पण त्या स्लेजिंगनी देखील, त्या छोट्या छोट्या चकमकींमुळे पण खूप मजा आली आणि अविस्मरणीय अशी सिरीज राहील.